मला बोलायचंय तुझ्याशी. काय बोलायचं? त्या मायले की तुला फसवतायत यश. तू भोळा आहेस रे, तुला छक्के म्हणजे कळत नाही. म्हणून सांगते निवीला घटस्फोट दे. हे बघ, तुझ्या तशी अर्धवट राहिलीये. तुम्ही दोघं अजून धड नवरा बायकोही झालेली नाही आहात. म्हणून सांगते निवीला सोडचिठ्ठी दे आणि नव्याने संसार थाट. मालतीबाई, अजून आमचा संसार सुरूही नाही झालाय आणि तुम्ही तोडायला सांगताय? हे बघ, तू आता तुझा विचार कर, तुझ्या आईचा विचार कर, तुझ्या कुटुंबाचा विचार कर. ते जास्त महत्वाचं आहे. करशील ना? मालतीबाई, असले भलते सलते विचार करू नका तुम्ही. तू तुझ्या भल्यासाठी करतीये, तुझ्यासाठी. माझ्या भल्यासाठी? निवीशी घटस्फोट घेऊन माझं भलं होईल असं वाटते तुम्हाला? यश, तुझ्या डोळ्यावर जी मैत्रीची पट्टी लावली आहेस ना, ती काढून फेक, म्हणजे स्पष्ट दिसेल सगळं. मग राहू दे ती तशीच पट्टी, मला नाही सोडायची. त्यापेक्षा तुमच्या डोळ्यांवर जी स्वार्थाची पट्टी आहे ना, ती सोडा. यश, आपल्या आईला स्वार्थी म्हणतोस तू? माफ करा मालतीबाई, पण तुम्ही ना तशाच वागताय. अहो, निवी माझी बालपणीची मैत्रिणी आहे. हो, आधीच त्या मकरंदीच्या त्रासामुळे त्रासली आहे बिचारी, आणि त्याच गोंधळात तिचं लग्न माझ्याशी झालंय. तिला तिच्या आयुष्यात काय घडतंय हे सुद्धा कळत नसेल, आणि तिला ना आता सगळ्यात जास्त माझ्या आधाराची गरज आहे, आणि मी तिला तो कायम देणार. आणि आमच्या आधाराचं काय? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचं यश? मी तुम्हाला सोडून गेलो नाहीये मालतीबाई, उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. मी अर्थाचा अनर्थ करत नाहीये. उलट तुझ्या या लग्नालाच काही अर्थ नाहीये हे कसं लक्षात येत नाहीये तुझ्या? दुसरा कुठलाही पर्याय नव्हता म्हणून झालेलं लग्न आहे हे, नाहीतर तू त्यांच्या खिचगंटीतही नव्हतास. हे लक्षात येतंय का तुझ्या? दुसरा पर्याय नाही म्हणून जरी हे लग्न झालं असलं तरी लग्नात एकमेकांना जपायचं वचन दिलंय आम्ही. मालतीबाई, भाळणं संपलं ना की उरतं ते फक्त सांभाळणं. मैत्री आणि लग्नामधलं अंतर पार करतं ते प्रेम. ते भाळणं आमच्यात नसलेही झालं, पण यापुढे मी निवीला कायम सांभाळणार आहे, कायम. आणि मी तुम्हाला लग्नातही सांगितलं होतं मालतीबाई, विधींपेक्षाही नवरा नवरीची मन जुळणं जास्त महत्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि आईच्या मनाचं काय? माझ्या मनाचा विचार नाही करणार तू? मालतीबाई, मला एक गोष्ट कळत नाहीये. नाही म्हणजे निवी तुमच्याशी वाईट वागली असती, तिने तुम्हाला मान दिला नसता तर मी एक वेळ समजू शकलो असतो. पण लग्न झाल्यापासून तिने तुमचा एकदाही अपमान केला नाही, एकदाही अपमान केला नाही. तुम्ही सतत तिला घालून पाडून बोलत असता, आणि तरी तिनं हू की चू केलं नाही. मग तुम्ही तिच्याशी असं दुष्टपणाने का वागताय मला खरंच कळत नाहीये. यश, मुळात मला ती तुझी मैत्रीण म्हणूनच मान्य नव्हती, त्यात आता तुझी बायको. एक मिनिट मालतीबाई, मी निवीच्या आईला वचन दिलंय, मी तिची साथ कधी सोडणार नाही. आणि तुम्ही हे जेवढ्या लवकरात लवकर स्वीकाराल तेवढं बरं होईल. आता निवी पूजा अर्धवट सोडून का गेली, कुठे गेली हे मलाही माहिती नाही, पण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती जे काही करेल ते योग्यच करेल. म्हणजे थोडक्यात तू माझं ऐकणार नाहीच आहेस तर? प्रश्नच उरत नाही मालतीबाई. निवीला तर मी दूर करणार नाहीच आहे. उलट पुढे जाऊन तिच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची वेळ आली ना तरी मी ती आनंदाने स्वीकारेन. तिची साथ मी कधीच सोडणार नाही मालतीबाई. हे घ्या. ये असीम. दादा, तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. अहो ताई, याच्यात आभार कसले? तुम्ही माझ्या बरोबर एवढ्या लांब आलात. थँक्यू सो मच दादा. तुमच्या भावाला नीट सांभाळा. थँक्यू. चला येते.
काय झालं असीम? तू घाबरलायस का? मी आहे ना, नको घाबरूस. ताई, मला तुझ्या आईच्या घरी नाही जायचं. ते माझ्याशी खूप वाईट वागतात. ते खूप वाईट आहेत. असीम, आईला असं बोलतात का रे? सॉरी ताई, पण निहार दादा आणि तुझी आई माझ्याशी एवढे का वाईट वागतात? जर मी परत त्या घरी गेलो तर ते मला परत कुठेतरी दुसरीकडे सोडून येतील. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का रे? असीम, मी असताना मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. पण ताई, मला तुझ्या आईच्या घरी नाही जायचंय. असीम, मी आता त्यांना चांगलंच बजावून सांगणार आहे की माझ्या असीमला त्रास द्याल तर माझ्याशी गाठ आहे. ओके? ताई, पण तू नसताना ते मला खूप त्रास देतात ग. आणि रिसॉर्टला नेतो सांगून हॉस्टेलला घेऊन गेले. पाहिलंच ना ताई तू? मला माहिती आहे असीम. मला सांग, तुला हॉस्टेलला खूप त्रास झाला का रे? हो ताई, तिथले मुलं खूप वाईट होते. त्यांनी पण मला अंगावर घ्यायला चादर नव्हती दिली आणि त्यांनी तर मला खायला पण नव्हतं दिलं. माझी चूक झाली आहे. मी तुला माझ्यापासून लांब जाऊच द्यायला नको होतं. तुला एवढा त्रास होईल मला ह्याची कल्पना नव्हती असीम. आय एम सो सॉरी बाळा. आय एम व्हेरी सॉरी. ताई, पण तू तर मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू मला कधीच एकटं सोडणार नाही. मग तू मला कसं एकटं सोडतीयस? मला नको ना सोडू तुला आईच्या घरी. असीम, यापुढे मी माझं प्रॉमिस कधीच नाही विसरणार. पक्का. पुन्हा प्रॉमिस? पुन्हा प्रॉमिस. मी तुला माझ्या जीवापेक्षाही जास्त सांभाळेन असीम. आता यापुढे तू माझ्या सोबतच राहणार आहेस कायमच. माझा ध्रुव बाळ बनून. चल. विनायकराव, हो विनायकराव. काय गुरुजी? हो विनायकराव, आणखी किती वेळ लागणार आहे? गुरुजी थोडा वेळ, आणखी फक्त थोडा वेळ थांबा. अहो थोडा वेळ करता करता 2 तास मोडलेत माझे तुम्ही. दुसरीकडेही मला जायचंय पूजेला. त्यांचे आतापर्यंत 10 वेळा फोन येऊन झाले. काय उत्तर देऊ मी त्यांना? गुरुजी, मी हात जोडून तुमची माफी मागतो. आणखी फक्त थोडा वेळ थांबा तुम्ही. अहो तुमच्या थोडा वेळ साठी आतापर्यंत थांबलो. तुमच्या मुलाची लग्नाची पूजा आहे म्हणून मी आज इथे आलोय. अहो माझी दुसरी कामं आहेत. मला आता इथून जायलाच हवं. गुरुजी थोडा वेळ थांबा, निवेदिता येतच असेल. अहो पूजा चालू असताना असं मध्येच उठून जाण्याचं कृत्य माझ्या उभ्या हयातीत पाहिलं नव्हतं मी. तो ही काही रीत झाली? एक तर पूजा सुरू असताना तुमच्या सुनेचं लक्ष नव्हतं. वर सगळं लक्ष फोन मध्ये आणि त्याच्यावर हे. अहो आम्हाला काही मान सन्मान आहे का नाही? अहो पूजेला बसायचंच नव्हतं तर एवढा सगळा घाट घातलाच कशाला? मी निघालो. गुरुजी ऐकून घ्या ना. गुरुजी गुरुजी बोलू नका. अहो माझी सुनबाई तशी नाहीये गुरुजी. येईल ती इतक्यात, ऐका ना माझं. काही बोलूच नका तुम्ही आता. अहो गुरुजी ऐकून घ्या. गुरुजी काय करायचं आता? प्रत्येकाची वेगवेगळी नाटकं इथे. निवी,
मी आले. निवी अगं असीम घरी झोपला होता ना ग. मग तो 100 किलोमीटर लांब त्या हॉस्टेलमध्ये कसा काय पोचला आई? निवी मी पूजा झाल्यावर तुला सांगणार होते सगळं, पण काय सांगणार होतीस? असीम घरी झोपला नसून तू त्याला लांब हॉस्टेलला टाकून आलीस हे सांगणार होतीस? आई, तू खोटं बोललीस माझ्याशी? निवी अगं खोटं नाही, पण मी तुझ्या भल्यासाठीच सांगणार होते हे सगळं. असीमला लांब टाकून मला माझं भलं झालेलं नकोय आई. मला लहानपणापासून तू एक गोष्ट सांगायचीस की खोटं बोलणं हे वाईट असतं. आणि आज माझीच आई माझ्याशी खोटं बोललीये. म्हणजे एवढे दिवस तू असीमशी चांगलं वागण्याचं नाटक करत होतीस ना? माझं लग्न झाल्यानंतर असीमला हॉस्टेलला टाकून त्याला एकटं सोडणार होतीस तू? ताई, आई यार, फक्त तू ह्यात काहीही बोलू नकोस. यार, तुझाही या गोष्टीला सपोर्ट होता. तुला सगळं माहित होतं आणि तरी तू लपवलंस. तरीच मी म्हणतेय, माझ्या आईचं असीमवर एवढं प्रेम कधीपासून उतू जाऊ लागलं? बरोबर केलंय सुमित्रेनं. त्या देविकाचं लोढणं तुला आपल्या गळ्यात कशाला बांधून घ्यायचंय? सासूबाई, प्लीज असीम बद्दल अपशब्द वापरू नका. तो माझा भाऊ आहे. कसंही असलं तरी माझ्या वडिलांचा मुलगा आहे तो. आणि त्याहून महत्वाचं, तो एक माणूस आहे. लहान मुलगा आहे तो. अगं पण माणुसकी दाखवण्यासाठी आमचं कशाला वाटोळं करायला निघाली आहेस तू? हो मालतीबाई, काय बोलताय तुम्ही? कसलं वाटोळं? बरोबर बोलतीये मी. असीम हिचा भाऊ आहे, त्यापेक्षा ही आपली सून आहे हे जास्त महत्वाचं आहे. लग्न केलंयस ना तू, आणि असीमलाच सांभाळायचं होतं तर पाळणाघर सुरू करायचं. आणि दुसरा मुद्दा, भर पूजेतनं उठून जाऊच कशी शकते ही मुलगी? सासूबाई, तो मुलगा रस्त्यावर एकटा होता. ए, मला काही माहित नाही एकटा न दुकटा. मला एवढंच माहितीये, आमच्या घराण्याची परंपरा सांभाळणं सून म्हणून तुझं कर्तव्य आहे आणि ते तू केलंच पाहिजेस. माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेणं हेही माझं कर्तव्य आहे सासूबाई. सासर सांभाळताना मी माहेरची नाळ नाही तोडू शकत. त्या परक्या पोरासाठी जीवाचा आटापिटक. परका नाहीये तो. माझ्या बाबांचा अंश आहे त्याच्यात. माझं कुटुंब आहे तो. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी असीमला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. माझ्या आयुष्यात त्याचं स्थान अढळच राहील. निवी, अगं तुझ्याच संसाराचा विचार केला होता का मी हा निर्णय घेताना? आई, एकतर तू त्याला हॉस्टेलला टाकलंस ह्याचा मला राग आहेच. त्यातून तुम्हाला न सांगता त्याला एवढ्या लांब सोडून आलीस तू. आई, तू एक चांगली आई आहेस ह्यावरचा विश्वास माझा खरंच उडालाय आज. निवी, अगं तू एक आई रागीट असू शकते, चिडचिडी असू शकते, पण एक आई स्वार्थी कधीच असू शकत नाही. माय लेकींचा तमाशा आपल्या घरात का चाललाय? आणि बोला ना काहीतरी तुम्ही. नाही तर काय. हे बघा, असीम हा तुमच्या घरातला मुद्दा आहे. काय तमाशे करायचेत ना ते तुमच्या घरात जाऊन करा. माझ्या घरात मला असीम चालणार नाही.
त्यामुळे तो इथून बाहेर कसा निघेल ते बघा. असीम इथून कुठेही जाणार नाहीये सासूबाई. आई आणि निहार काहीही म्हणाले तरी तू इथून कुठेही जाणार नाहीये, कारण या बाबतीत माझा तुमच्यावर विश्वासच राहिला नाहीये. मी लग्न करण्याच्या आधीही तुला सांगितलं होतं आणि आताही तुला सांगतेय, असीम माझ्या सोबतच राहणार. सुमित्रे, तू माझा विश्वासघात केलायस. मालती अगं, तू मला वचन दिलं होतंस की असीम या घरात येणार नाही. आता समजाव तुझ्या लेकीला आणि बघ काय ते. अगं निवी, नको हट्ट करूस ग. हे बघ, माझं चुकलं खरंच. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. मी तुला वचन देते, मी त्याचा सांभाळ नीट करेन. पुन्हा नाही असं घडणार, खरंच. आई, मी तुला आत्ताच म्हणाले, या बाबतीत माझा तुझ्यावर जराही विश्वास नाहीये. सो तू प्लीज मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. काहीही फायदा होणार नाहीये. असीम माझ्या सोबतच राहील. नेवी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. जरा आत येतेस का? नेवी, तू तुझ्या निर्णयाचा परत एकदा विचार करावास, असं नाही का वाटत तुला? धन्या, काय बोलतोयस तू? मी लग्न करून तुझ्या घरी आले तेव्हा तू असीमला सांभाळशील असं म्हणाला होता, आणि माझ्या अटीबद्दल तुला आधीपासूनच माहित होतं. हो नेवी, पण मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. माझी काळजी म्हणजे? नेवी, तू तुझा पण विचार कर ना. आत्ताच आपलं लग्न झालंय, त्यात मालतीबाईंनी तुझ्यावर आधीच एवढ्या जबाबदाऱ्या टाकल्यात, आणि त्यात ही जबाबदारी म्हटल्यावर. म्हणजे तुला काय म्हणायचं की मी असीमला आईच्या हवाली करू? म्हणजे ती वाटेल तेव्हा वाटेल तिथे त्याला सोडून यायला मोकळी, हो ना? दिवी, असं नाही होणार ग परत. धन्या, प्लीज. आता असीमच्या बाबतीत तरी माझा आईवर विश्वास राहिला नाहीये. निवी, हे बघ, एवढं सगळं झाल्यानंतर आई परत असीमशी तसंच वागेल असं मला तरी वाटत नाही. निवी, आपल्या घरात काय चाललंय हे बघतेस ना तू. आधीच आपल्या लग्नाला घरातून विरोध आहे, आणि त्यात तुला अजून विरोध पत्करायचे. पण धन्या, हे बघ निवी, आईनं जे केलं ते चुकीचंच केलं, पण जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं ना, आणि मला नाही वाटत ती परत तसंच करेल. धन्या, आईने एवढ्याशा असीमला हॉस्टेलमध्ये टाकायचं म्हणून इतक्या लांब एकट्याला सोडून आली होती. तिला समजवायचं म्हणतोयस तू? आणि तुला माहितीये हॉस्टेलमध्ये त्या मुलांनी असीमला किती त्रास दिला? त्याला रात्री झोपताना चादर सुद्धा दिली नाही. तो काल रात्रीपासून जेवला नाहीये. धन्या, नाही, मला तुझं सगळं पटतंय नेहमी, सगळं पटतंय, पण आई परत असंच करेल हे कशावरून? हवं तर आपण दोघांनीही आई आणि निहारला समजावूया ना. काही फायदा नाहीये त्याचा. आईच्या मनातला असीम बद्दलचा राग किती टोकाचा आहे हे मला चांगलंच माहितीये धन्या. आणि धन्या, मी देविकाला वचन दिलंय, मी असीमला सांभाळेन आणि त्याला कुठलाही त्रास होऊ देणार नाही असं वचन दिलंय मी. देवी, तू नाही. धन्या, प्लीज, तू मला समजवायचा प्रयत्न करू नकोस. धन्या, अरे तुला दिसत नाहीये का? सगळेजण असीमकडे तो परका असल्यासारखे पाहत आहेत. त्याला कोणीही आपला समजतच नाहीये. तू सांग धन्या, मी जर का राशीला कुणालाही न सांगता असंच कुठेतरी सोडून आले तर चालेल तुला? देवी, काय बोलतेस तू? ती अजून. तुलाही खटकलं ना? राशी जशी तुझ्यासाठी महत्वाची आहे ना, तसाच असीम माझ्यासाठी महत्वाचा आहे. तू जीव आहे माझा धन्या. असीमला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि मी देविकाला शब्द दिलाय म्हणून हे बोलत नाहीये. मी माणूस म्हणून त्याचा विचार करतेय. एक लहान मुलगा आहे तो. धन्या, मी माझं वचन काही केल्या पाळणार आहे. आता तू ठरव,
तुला तुझं वचन पाळायचं आहे की नाही? काय रे, कशाला हॉस्टेलमधनं पळून आलास? हा, म्हणजे निवीचा संसार चांगला होतोय ते बघवत नाहीये तुला? बोल बोल ना. आई, काय चाललंय तुझं? अगं तू किती लहान आहे, दिसत नाहीये का तुला? त्याला काय कळणार आहे संसार आणि या सगळ्या गोष्टी? आता तू त्याला ओरडायचं नाही साई. आता तुला तो अधिकार नाही राहिला. निवी अगं, आई, मालतीबाई, नाईक साहेब, आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलाय की असीम आतापासून आमच्या सोबतच राहील. असीम या घरात राहणार नाही, मी आधीच सांगितलंय. असीम इथेच राहणार मालतीबाई, आणि तो इथे राहणार नसेल तर निवीही इथे राहणार नाही. जाऊ दे दोघांना बाहेर, मला नाही फरक पडत. माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाहीये मालतीबाई. आणि जर निवी इथे राहणार नसेल तर मीही या घरात राहणार नाही. यश, काय वेड्यासारखं बोलतोयस तू? नाही, पण मला माहितीये तू बोलत नाहीयेस. तुझ्या बायकोने तुझ्या डोक्यात जे भरवलंय ना, त्यामुळे बोलतोयस तू हे. बायकोच्या तोंडाने बोलू नकोस ना तू, समजला? मालतीबाई, माझं लग्न झालंय आता, आणि मी माझे निर्णय स्वतः घेण्यात मोठा आहे हे मान्य करा. हो बरोबर, आता शिंग फुटलीत ना तुला. आता सगळं बायकोच ऐकणार आहेस तू. असं काही नाहीये, आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे मालतीबाई. मी खऱ्याचीच बाजू घेतो, आणि आता मी फक्त तुमचा मुलगा राहिलेला नाहीये, निवीचा नवरा पण आहे. त्यामुळे आता असीमला सांभाळणं ही माझीही जबाबदारी आहे. धन्या, अरे असं काय करतोयस? आपल्या घरातली माणसं किती आहेत बघ. त्यात असीम आला म्हणजे. अश्विनी वहिनी, एक मिनिट. मी मालतीबाई आणि नाईक साहेबांशी बोलतोय, त्यामुळे तू मध्ये बोलली नाहीस तर बरं होईल. नाईक साहेब, तुम्हालाही आमचा निर्णय मान्य नाही आहे का? मी असं कुठे म्हटलं यश? यश, खरं तर मला आज तुझा खूप अभिमान वाटतोय, कारण तू तुझ्या बायकोची साथ देतोस, तिच्या मतांचा, तिच्या निर्णयाचा आदर करतोयस. काय बोलताय तुम्ही? कसला आदर? कोण कुठल्या पोराला तुमची सून घरात आणू बघते आणि तुम्ही अभिमान बाळगण्याच्या कसल्या गोष्टी करताय? सासूबाई, असीम कोण कुठचा नाहीये, तो माझा भाऊ आहे. मालती, तुला सगळी परिस्थिती ठाऊक आहे. अगं, राजेंद्रच्या हातून एवढी मोठी चूक झालेली असताना सुद्धा निवेदिताने ते असीमला आपल्या पदराखाली घेतलं, त्याला सांभाळण्याची जबाबदारी घेतली तिने. अगं, किती मोठा समजूतदारपणा दाखवलाय त्या मुलीनं. खरं तुला सुद्धा तिचा अभिमानच वाटायला हवा. हो तर आता चांगली आरतीच ओवाळते, तेवढंच राहिलंय बाकी फक्त. काय बोलताय तुम्ही? आपल्या घरात आधीच किती प्रॉब्लेम्स आहेत माहिती आहेत ना तुम्हाला, आणि त्यात अजून या पोराचं लोडणं गळ्यात घालून घ्यायचंय. मालती, अगं प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरात असतात, पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि मला नाही वाटत या असीममुळे आपल्या घरात कोणता प्रॉब्लेम येईल. अगं आपण सांभाळून घेऊ ना. अहो, काय सांभाळून घे. बस मालती, हा विषय इथेच संपला. निवेदिता, बाळा तू अजिबात काळजी करू नकोस. आजपासून असीम याच घरात राहील. एक मिनिट, विषय अजून संपलेला नाहीये. निवेदिता, एकतर तू माझ्या मनाविरुद्ध या घरात लग्न करून आलीयस, आणि आलीस ते आलीस या घराची शिस्त, नियम, संस्कार सगळे धाब्यावर बसवतीयस. पण या घराची मालकीण मी आहे हे लक्षात ठेव. सासूबाई, मला त्या त्या वेळेला जे बरोबर वाटलं मी तेच केलंय. मान्य आहे मला, मी नियम मोडले असतील, पण मी माझे संस्कार नाही विसरले. हो ना, चांगलंय. मग आता एक गोष्ट लक्षात ठेव, असीम या घरात राहू शकतो, पण एका अटीवर. कोणती अट? असीममुळे मला किंवा माझ्या घरातल्या इतर कुणालाही त्रास होता कामा नये. जर तसा तो झाला ना, तर असीम आणि तू घराबाहेर पडायचं. मालती, आणि मग नवऱ्याच्या पाठीमागेही तुला लपता येणार नाही. मान्य? मान्य? मला मान्य आहे सासूबाई. निवी, अगं बरं, मी असीमला जरा आत घेऊन जाऊ का? त्यांनी काल रात्रीपासून काही खाल्लं नाहीये. प्लीज. चल असीम. निवी, निवी माझं ऐक. निवी, असं नको करूस. निवी, निवी माझं ऐक. या मुलामुळे आणि हिच्या आईमुळे माझा संसार बर्बाद झालाय. तू तुझा बर्बाद करून घेऊ नकोस. निवी माझं ऐक. निवी ऐक. निवी, निवी, निवी. असीम, काळजी करू नकोस. मी आहे ना, घाबरू नकोस. हा, असीम, पाणी पी. नेवी, तू खुश आहेस ना? मला ती बाई बोलल्या त्याचं वाईट वाटलं असेल ना तुला? मनाला लावून घेणं सोडलंय मी आता. आता तू आणि असीम माझ्या सोबत आहात याचाच आनंद आहे मला. यापुढे प्रत्येक संकटाला तोंड द्यायला मी समर्थ आहे. तू खुश राहा, बस एवढंच हवंय मला. पण मला माझ्यासोबत तू आणि असीम सुद्धा खुश हवे आहात. आता सीम आहे म्हटल्यावर सॅड कशाला व्हायचं? असीम, काय झालं? तुला भूक लागलीये का? मी तुझ्यासाठी खायला आणते. ताई थांब, तू मला कुठेच सोडून जाऊ नकोस. नेवी, तू बस त्याच्यासोबत,
मी आणतो काहीतरी खायला तुमच्यासाठी. मला नको, असीमसाठीच आण. नेवी, तूही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, खाऊन घे. म्हणजे खायचंच आहे तुला, कळलं? मी आणतो. असीम, हे बाळा